स्वागत आहे. हे पहा आपल्या चोळीला असा खरडा मारून घेणं चालू आहे, कारण की गवत झालेलं आहे. तर काही गवत आहे तेच काढून घेणं चालू आहे, कारण सध्या लहान आहे तोपर्यंतच मारून घेतलं खरडा तर गवत थोडं वाढत नाही. जर नाही काढलं तर मग गवत खूपच होतं. त्यासाठी असं लहान लहान आहे तेवढंच काढून घ्यायचं आहे. खुरपणी निंदण चालू आहे आपल्या चवळीचं, कारण की असे जर खरडे मारून घेतले तर छानपैकी आपल्या चवळीला सुद्धा जास्त असं चवळीच्या बाजूतून गवत होणार नाही. आणि ज्यावेळेस आपण या शेंगा लागतील त्यावेळेस सोडायला अडचण येणार नाही. त्यासाठी शक्यतो लहान लहान गवत असेल तोपर्यंत हे काढून घ्यायचं आहे. हे कसं गवत एवढं असं आलेलं आहे ते हे गवत काढून घेणं चालू आहे. खूप आहे हे गवत, तर असं हे जर काढून नाही घेतलं तर या गवताला वाढ जास्त होते. असे शेतकऱ्याचे वर्षभर कामं चालूच राहतात. कामं शेतकऱ्याचे केव्हाच बंद राहत नाही. कोण कोण शेतकरी आहे कोण कोण नाही हे पण यूट्यूब फॅमिली सांगायचं आहे, कारण की जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला तर माहीतच आहे, कारण शेतामध्ये किती कष्ट असतात. उगं नाही जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला म्हणलं जातं. बरोबर आहे का नाही हे पण नक्की खरं सांगा. कारण की त्याचे कष्ट राहतात, ते पिकवल्या जातं. आज हे जशी चवळी लावली तशी त्या चवळीला आणणे लावणे सर्व म्हणजे गोष्टीचं हे राहतं. त्यासाठी शेतकऱ्याला म्हणून शेतकरी म्हणलं जातं उभ्या जगाचा पोशिंदा. कोण्या भागात त्याला खुरपणं किंवा निंदण म्हणतात. प्रत्येकाने कमेंट करून सांगायची आहे की तुमच्याकडे याला काय म्हणलं जातं. कारण काही भागात याला निंदण म्हणतात, काही भागात खुरपणं म्हणतात. तर मला सांगायचं आहे प्रत्येकाने कमेंट करून की कोण कोण याला काय खुरपणं म्हणतात का निंदण म्हणतात.
कारण की हे जे गवत आहे ते आपल्या वासरासाठी आणि म्हशीसाठी पण होतं, म्हणून असं मी सहज टोपल्यात घेत आहे. कारण की छोटं छोटं मस्तपैकी आहे, आपली म्हैस पण आणि वासरं आहेत, वासरं छानपैकी खातात म्हणून. कारण डबल उचलून घेण्यापेक्षा सहज टोपल्यात टाकून घ्यायचं. टोपल्यात टाकून घेतलं की म्हशीला खायला होतं, वासरायली होतं खायला. कवळं कवळं लसलशीत गवत आहे त्यासाठी. यूट्यूब फॅमिली कुठून आहात, पटपट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. कारण तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमच्या ताईला. तर प्रत्येकानं पटपट सपोर्ट करायचा आहे. कोण बाळा? भरू दे मग मी भरू दे तिथे अजून जराशी भरू दे. हे पुढचं बी असायचे ना. हो ना पुढचं काढून आणू का पुढचं घेऊन तिथं. हे पहा, सर्वज्ञा पोएम म्हणत आहे. मग मी म्हणतो म्हणणं चालू आहे. तर मन बाबा म्हणणं, मन बाळा. मछली जल की आनी है, जीवन उसका पानी है. हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. हे पहा सर्वज्ञाची पोएम. कारण की आपल्या शेतातले तर कामं चालूच राहतात, पण शेतातले कामं करत करत लेकराला शाळेत काय झालेलं आहे. गेल्या वर्षी सर्वज्ञा LKGला होता, तर आता UKGमध्ये बसतो. तर त्याला हे पोएम गेल्या वर्षी शिकवलेली आहे. म्हणतो म्हणल्यानं, मन बाळा म्हणल्यानं होतं मी. हा अजून येते म्हणून सांगत आहे. इथे कितीचा झाला तो? पहिल्यापासून बाळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे पहा सर्वज्ञाचं चालूच आहे, एक 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 म्हणतो म्हणून. तर आपण शेतात काम करत करत त्याच्याकडून म्हणून घ्यायचं. मन इंग्लिश येते. मन काय? Apple, B ball, C cat, D dog, E elephant, F fish, G goat, H hen, I ice cream, J joker. हे पहा यूट्यूब फॅमिली, तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता कुठून नाही नक्की सांगा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. चला तर मग बाय, भेटू तशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये.